नमस्कार सर्वांना. ही पूजा आहे श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारची पूजा आणि ही पूजा अगदी साधी सोपी आहे आणि दुसऱ्या सोमवारी शिवमूठ कशाची व्हायची आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं माझ्याकडे फोटो आहे शंकर पार्वती आणि गणपती बाप्पांचा फोटो आहे, ते मांडून घेतलेला आहे. त्याच्याबरोबर शेष नागदेवतांचा फोटो आहे. तर हा फोटो तर आपल्या संपूर्ण श्रावण महिन्याबरोबर आपल्याला ह्या फोटोची पूजा करायची आहे. त्यानंतर मी दिवा लावलेला आहे, दिवाखाली अक्षता ठेवलेला आहे, हळदी कुंकू वाहून सगळ्यात पहिलं दिवा लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने गणपतीचा बाप्पाचा अभिषेक करून अक्षदा ठेवलेला आहे, त्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान करून घेतलेला, हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून गणपती बाप्पांना सगळ्या देवांना हळदी कुंकू फुलं वाहिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला करायचा आहे अभिषेक, शंकर भगवानाचा अभिषेक. आता हा अभिषेक तुम्ही दर तुमच्या सोमवारी संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर 1 तासानंतर हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे बरं का. तुम्ही नेहमी करत असाल तर एक तर ब्रह्ममुहूर्तावरती करा. ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला करणं शक्य नाही, पण आपण संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर नक्की करू शकता. आणि तुम्ही मंदिरात पण जाऊन करू शकता. आता आता खूप गर्दी असते, त्यामुळं आपल्याला मनसोक्त अभिषेक हा मंदिरात करता येत नाही आहे. त्यामुळं घरी अगदी अगदी व्यवस्थित अभिषेक करता येतात. त्यामुळे पंचामृतने पहिला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय जप म्हणून असा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पण अभिषेक करून घ्यायचा आहे. भस्म लावायचं आहे आणि बेल असा व्हायचा आहे, फुलं व्हायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायचा आहे. आणि याच्यावरती तुम्ही आता दर सोमवारी श्रावण महिन्यात तर कमीत कमी 108 वेळा 8 बेलपत्र तुम्ही नक्की व्हा. कारण बेलपत्राचं वाहिलेल्याचं फळ खूप पुण्य खूप मिळतं आणि फळ पण खूप मिळतं. तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात. आता एक जरी बेलपत्र मिळालं तरी तुम्ही नक्की व्हा. आणि तुमच्याकडे बेलपत्र जास्त नसतं तर हेच बेलपत्र धुवून तुम्ही पुन्हा वाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी आपण जेवढ्या साध्या सोप्या पद्धतीने भोळेबाबडे पूजा करेल तेवढे भोलेनाथ आपली पूजा मानून घेतात. आणि त्याच्यानंतर अक्षदा व्हायचा आहे. आणि आजची शिवमूठ आहे तिळाची, तर शिवमूठ वाहताना पण म्हणायचं आहे, शिवा शिवा हर हर महादेवा, माझी शिवमूठ सर्व ईश्वरा देवा, माझे सर्व मनोकामना पूर्ण व्हावा. आणि त्याच्यानंतर पाणी सोडायचं आहे आणि आपण गळती ठेवायची आणि गळतीमध्ये पाणी ठेवायचं आहे. आणि आपल्याला गळतीमधनं पाणी असं सतत पिंडीवरती टिकत राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी भोळी भाबडी ही पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आरती करायची आहे. मस्त असं फुलांचा आरास करायचा आहे. या दिवशी असं मस्त असं किती म्हणजे असं सुगंध तर सुटलेलाच असतं आणि प्रसन्न एवढं वाटतं की असं वाटत नाही की आपण हे घरामध्ये आहे, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे असं वाटतं बरं का. खूप आनंद देणारं हे क्षण असतं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही पण हा असा आनंद घ्या आणि अशा पद्धतीने ही अशी आपली पूजा करा. आणि अशी माझी पूजा तुम्हाला कशी वाटली आणि पूजा आवडली तर चॅनलला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.